बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची सुरुवात. धरण 65% भरले. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय. काल रात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राधानगरी तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार बॅटिंग केली होती. मात्र 11 जुलैपासून सलग 6 ते 7 दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झालं होतं. पावसाच्या खंडामुळे भात लागवड केलेल्या शेतामध्ये भेगा पडू लागल्या होत्या. पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचं संकट पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या शेतजमिनींना नवसंजीवनी मिळाली आहे. भात शेतीसह खरीप पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असून रखडलेल्या शेती कामांना पुन्हा वेग येणार आहे. दरम्यान राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाली असून राधानगरी धरण सध्या 65% भरलं आहे. त्यामुळे पाणी साठ्याच्या दृष्टिकोनातूनही समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाल्या आहेत. केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर.